त्याचा संबंध 20 भागिले 99 आहे. तो संबंध 7 भागिले 4चा खालीलपैकी कुठल्या संख्येशी असेल हे बघायचं आहे आपल्याला. त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं, जी मेथड पहिल्या टर्म मध्ये यूज करतोय आपण तीच मेथड आपल्याला दुसऱ्या टर्म मध्ये यूज करायची. आता इथं जर बघितलं तर हे 9 भागिले 11 आहे. ठीक आहे. आता जर थोडंसं निरीक्षण जर केलं तुम्ही, या 9 ने या 11 ला जर गुणलं, 9 गुणिला 11 असं जर केलं तर खाली काय येतं, 99. तर म्हणजे हा अंक आला की नाही. म्हणजे असं म्हणता येईल की खालच्या अंकाला वरच्यानं गुणलं, 11 ला 9 न गुणलं, 11 ला 9 न गुणलं म्हणजे ते आहे. बरोबर आहे. आता मी जर समजा या वरच्या 9 मध्ये खालच्या 11 जर बेरीज केली, इथं बेरीज केली, इथं गुणाकार केला. ठीक आहे. बेरीज गुणाकार 9 11 किती वेळेले 20 आलं का 20 भागिले 9. कळतंय. हेच प्रोसेस आपल्याला बेरीजची न्यायची नाही, इथं करायची. काय करायचं आता, 7 भागिले 4 वर आपल्याला करायची हे बेरीज. 7 भागिले 4 किती रे, 11. आणि 7 गुणिला 4 7 28. काय झालं रे, 11 भागिले 28. 11 भागिले 28 2 नंबरचं उत्तर येतं. कळलं काही अडचण, कोणाला पाठीमागे काही अडचण बाळा, समजलं सगळ्यांना. वर काय केली, वर खाली काय केलं, लक्षात येतंय की तोच अंक खालचा वर, वरच्या खालच्या सोबत ती प्रोसिजर आहे. आता प्रश्न क्रमांक आपला 2 नंबरचा होता. प्रश्न क्रमांक काय येणार आहे आपला, 7. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. काय आहे प्रश्न क्रमांक 7. याच्यामध्ये 8चं वर्गमुळात 8 आहे, त्याचं नातं 64 काय येतं, तर थोडंसं हे वर्गमूळ जाऊ द्या. थोडंसं 8लाच आपण जर असा वर्ग केला याचा, तर 8चा वर्ग 64 येतो. म्हणजे वर्गमुळाच्या आतमध्ये जो अंक आहे त्या अंकाचा वर्ग करतोय आपण, आणि मग आपल्याला काय मिळतो, इथं स्क्वेअर द्यायचा. तर 8 हे 64 कसे आले असे म्हणायचे नाही. 8 गुणिला 8 वर्ग म्हणजे स्वतः सोबत दोनदा गुणाकार, 8 64. कळलं. चला ओके. नेक्स्ट. आता काय करायचं, या वर्गमुळाच्या पोटामध्ये लपलेला अंक कोणता रे, 16. काय आहे, 16. 16चा वर्ग करूया. 16चा वर्ग काय येतो, काय येते, 256. 256. तसं जर कळलं नाही तर बारीकशी ट्रिक्स लक्षात ठेवायची. हा एकक स्थानचा अंक 6 आहे, हा एकक स्थानचा अंक 6 आहे. 6 गुणिला 6 म्हणजे 36 येतं, आणि 36 च्या एकक स्थानी 6 येतो. याच्यातल्या कोणत्या अंकाच्या एकक स्थानी 6 आहे, याच्या 4 आला, याच्या 8 आहे, याच्या 6 आहे, म्हणजे हा अंक. असं पण एक ट्रिक्स आहे. आपल्याला जर स्क्वेअर पार्ट नसेल तर एक इनिशियल स्टेजला त्याच्या एकक स्थानी एखादं म्हणजे 2 जागी असेल तर मग प्रॉब्लेम येतो, पण लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न येतोय 8 क्रमांकाचा. काय येतो 8 क्रमांकाचा प्रश्न बघा, 9 आणि 4. ठीक आहे. 9 आणि 4, 9 9 9 9 9. आता हा 9 घेतला, 94 आहे. ठीक आहे. या 94 ला असं करायचं, 9 या 9चा या 4 सोबत गुणाकार करायचा, 9 चौक 36 होतो. ठीक आहे. आणि 36चं वर्गमूळ करायचं. 36चं वर्गमूळ म्हणजे 6 गुणिला 6 36, आणि हे दोन्हीपैकी एकच वर्गमूळ असतं. म्हणजे काय आला वर्गमूळ, 6. आलं का इथं 6. कळतंय. या दोघाचा गुणाकार 9 चौक 36, 36चं वर्गमूळ 6. तसंच दुसऱ्याचं करूया. आता 2 इथं आहे. ठीक आहे. इथं 8 आहे. आता 2 गुणिला हे 8, 2 न 8 ला गुणलं, 2 8 16. 16 वर्गमूळ 8 टाका. याचं वर्गमूळ 4 गुणिला 4, 4 गुणिला 4 म्हणजे वर्गमूळ काय आलं, 4. मग काय उत्तर आहे, 4. कळतंय अडचण. ओके. नेक्स्ट. त्यानंतरचा प्रश्न येतो 63 चा 48 शी नातं काय आहे, तेच 24 येणार आहे. थोडस निरीक्षण करायचं. कधी काही डिजिट काय असतात, वर्गांच्या जवळ असतात. ठीक आहे, स्क्वेअरच्या जवळ. मी थोडस यांना जाणीवपूर्वक लिहितो असं. इथं 64 लिहिलो कारण हा 63 64 च्या जवळ दिसतोय मला, आणि हा 49 च्या जवळ दिसायला, हा 25 च्या जवळ दिसायला मला अंक 24. काय केलं मी पहा, आता पहा 8 चा वर्ग 8 8 64 झाला, वजा 1 63 झाले की नाही. काय केलं, 8 8 64 मधून 1 गेला
63. 7 7 49 49 वजा 1. तर 8च्या पुढचा अंक आहे, 8च्या मागचा अंक. आता हे काय 5चा वर्ग 25 वजा 1, 5 5 25, 25 वजा 1 म्हणजे आता बघा 8च्या पाठीमाग 7 आला, 8च्या पाठीमाग 7 आला, 5च्या पाठीमाग कोण येणार? 4 4. 4चा वर्ग करून त्याची वजाबाकी 4 चूक 16 16 वजा 1 15 काय आले? काय आलं उत्तर? 15. कळलं? त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10. आता तुम्हाला हे 83 कितीच्या जवळ येतं? 83 म्हणजे काय ते 8 × 24 बरोबर आहे ना? ठीक आहे, 24 दोन्ही 48. काय संबंध येतो बाबा? 8 वजा 8 × 24, 8 × 24. ओके, 24 दोन्ही 48 वजा 1 म्हणजे 47. ठीक आहे, बरोबर आहे? किंवा असं हेही असं होतं, तर तसं नाही होणार. हे अंक कशाच्या जवळ दिसायला मला बघा थोडूसा 81 च्या जवळ दिसायला, हा थोडसा 49 च्या जवळ दिसायला. 1 6 9 हा 13 चा वर्ग दिसायला लागला. थोडस बघा ना काय होतं. याला जर मी विचार केला थोडसा, तर 9 चा वर्ग 9 9 81 बरोबर आहे. 81 मध्ये किती टाकले तर 83 आले? 2. इथं 7 7 49, त्याच्या नाही का पाठीमागचा अंक कोणता आला? 7 7 49 वजा 2. इथं अधिक 2 केलं, इथं वजा 2 केलं. इथं अधिक 2 केलं, इथं वजा 2 केलं. आता इथं काय झालं? 169 म्हणजे 13 चा वर्ग 169 वजा 2. आता बाळांनो, या संख्येच्या पाठीमागचा हा अंक 9 घेतला मी, बरोबर आहे? याचा डिफरन्स कितीचा आहे? 2 चा. कितीचा? वजा 2. तर याच्यातून 2 वजा करा. वजा 2 म्हणजे किती येते? 11. 13 तून 2 गेले, इथे 7 मधून 2 गेले, 7 मधून 2 गेले, 13 मधून 2 गेले, 11चा वर्ग करायचा. इथं वजाबाकी केली, पण इथं काय केलं? पहिल्या याच्यात प्लस केलं. तर आपण पहिल्या याच्यात प्लस करायचं. किती? 2 टाकायचे. 11चा वर्ग 121 अधिक 2 किती वेळेले? 100 किती यायला लागले? 11चा वर्ग 121 अधिक 2 123 ऐकायचं नाही. दुसरी मेथड वापरायची. काय वापरायचं? दुसरी. काय करायची सांगा बरं, कोण सांगेल? 9 मधून 7 गेले, मग 9 मधून 7 गेले. 9 मधून 9 मधील 7 मध्ये 2 चा फरक आहे. 9 मध्ये आणि 7 मध्ये 2 चा 15चा काढायचं. आपण याच्यात कितीचा फरक वाढवावा लागेल. आपल्याला इकडे काय केलं? मोठी संख्या घेतली, 7च्या पुढे 2 टाकले इकडे, मग आपल्याला 13च्या पुढे 2 टाकूया. ठीक आहे, असं आहे. तर 14 केलं, बरोबर? सॉरी 15. 15चा वर्ग 15चा वर्ग झाला, प्लस 2 करावा लागतो. 15चा वर्ग 2 225. 225 मध्ये किती टाकले आपण? 2. किती झाले? 227 आहे का? 227 कळायला लागलं. चला, ओके. आहे एखादा प्रश्न याचा?